तरी सुद्धा खेळीबिळीच्या वातावरणामध्ये आपण सरांनी खरं तर मार्गदर्शन केलेलं आहे. मग ती आता इराणचं युद्ध चालू आहे, इस्रायलचं युद्ध चालू आहे, कशा पद्धतीनं आपला 26/11चा हल्ला झाला, तिथं कसं काय झालं, मग आपल्यामध्ये जी रोगप्रतिकार शक्ती कशा पद्धतीनं वाढली जाते, हे सगळं अतिशय एक काय म्हणते त्याला, एक आत्मीयतेनं आमच्या समोर मांडलेलं आहे. खरं तर सर मानावा तेवढा आपला आभार कमी आहे. यानंतर मी विनंती करतोय महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई सदस्य आणि शासकीय नर्सिंग महाविद्यालय सोलापूर प्राचार्य एक धाडशी नेतृत्व सन्माननीय डॉक्टर मनीषाताई शिंदे मॅडम, विनंती आहे आम्हाला आपण मार्गदर्शन करावं. डॉक्टर मनीषाताई शिंदे मॅडम. आणि रोग पण वेगळे आहेत आणि त्याच्यावरच्या सगळ्या वॅक्सिन पण वेगळ्या आहेत. काही वॅक्सिन हा कंबाईन मध्ये आहे, ज्या एकत्रितरित्या 2-3 आजारावरती दिल्या जातात. जसं आता टीपीटी म्हटलं, पहिला आपण नुसतं टीटी द्यायचो, आता सरांनी सांगितलं की टिटॅनस टॉक्साइड वॅक्सिन मध्ये येतं, कळलं. त्याच्यानंतर डिप्टेरिया, डीपीटी आपण एकत्रच देत होतो, आता त्याला आय थिंक पेंटाने रिप्लेस केले. अख्खी पिढी तुम्ही घडवता, त्याच्यानंतर ना मी अख्ख्या पिढीचा एक विश्वास देत आहे की उद्याच्या देशासाठी तुम्ही तयार असाल, हे भरोसा देतात. एव्हरी वॅक्सिन वी गिव्ह टुडे बिल्ड्स अ सेफर डिसीज फ्री टुमॉरो. तुम्ही दिलेल्या प्रत्येक वॅक्सिननी उद्याचा भविष्याचा सुदृढ नागरिक तुम्ही बनवत आहात. त्यामुळं परत एकदा सगळ्यात शेवटी तुम्ही केलेल्या इतक्या वर्षाच्या कार्याला तुम्ही सगळेजण स्वतःसाठी टाळ्या वाजवा आणि आपण आजचा सेशन